थँक्यू सो मच रोहन खापरे. नाणेफेकीचा कॉल काढलेल्या या संघाने जिंकलेले सर्वप्रथम क्षेत्ररक्षण हे स्वीकारलेले आहे, तर खारबाव या संघाला बॅटिंग करण्याकरता आमंत्रण देण्यात आले आहे. पुनश्च एकदा सर्वांचं आपण करूया राधाकृष्ण चषक 2026 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आडवा बॅटने पहिला चेंडूवरती दमदार फटका पाहायला मिळाला. प्रणयच्या बॅटमधनं आलाय खणाघाती प्रहार ठोकलाय त्याने पहिल्या चेंडूवरती सिक्सर. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. जसा चेंडू प्रणयच्या नजरेसमोर आढळला गेला त्याच्या डोळ्यातली चमक वाढण्यात आली. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न त्याने केला. बैठक शॉट पाहायला मिळाला आणि त्यानंतर सिक्सर त्याने ठोकला. षटकाराने त्याने आघात केलं, श्री गणेशा केलं, तर वैयक्तिक 6 धावेने त्याचं अकाउंट ओपन झालं. नेक्स्ट बॉल आणि पुन्हा एकदा गोलंदाज शरद तयार. याही वेळेला पुन्हा चांगला फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज केली जाणार कॅच आणि इथे मात्र षटकाराचं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. 6 धावा केल्यानंतर प्रणयची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धक्का लागलेला आहे पहिला टीम साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला. याला म्हणतात ईट का जबाब पत्थर से. पहिला चेंडू नक्कीच बॅटरचा राहिला, परंतु त्यानंतर गोलंदाज शरदने देखील त्याचं वर्चस्व स्थापन केलं. जी ताकद त्याची आहे, जी गुणवत्ता त्याच्याकडे आहे ती त्याने सादर केली आणि प्रणयला त्याने बाद केलं. त्याने देखील सांगून दिलं की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. विकेट त्याने मिळवली आणि 6 या आकड्यावरती पहिलं विकेट पाहायला मिळालं साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचं. चला घाई करायची, जास्त वेळ नाहीये. प्रति षटकामागे अवघ्या 5 मिनिटाचा वेळ आहे, पण आपण त्याची दक्षता घ्यायची. टायमर देखील ऑन आहे, लक्षात असू द्या. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती खेळण्याकरता अक्षय आलेला आहे. प्रणय नंतर आता क्रमांक 3 अक्षयला सांभाळायचं आहे. ती जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आलेली आहे, परंतु समोर शरद आहे हे विसरून चालणार नाही आहे. विकेट त्याने मिळवलेली आहे. नेक्स्ट बॉल फुलर लाईन खोलवर टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू वेगाने सरकलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि इथे बॅटरने 2 धावा पूर्ण केल्या. दिलीप तिथे होता. दिलीपच्या अगदी आपण पाहतोय दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला. एस्टेनच्या आपण पाहतोय अगदी शेजारून चेंडू खेळला गेला होता. इथे आपण पाहतोय 2 धावा नक्कीच मिळाल्या. धावफलक 8 या अंकापत्ती पाहायला मिळते. पुन्हा फुल लाईन, याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल अगदी बॅटचा फेस पूर्णपणे खाली आणला होता. चेंडू मिड विकेटला आला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता आणि एका धावेपेक्षा जास्त धावा अक्षय पाटीलला मिळणार नाही आहे. 1 धाबी ती मिळाली तर धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. मित्रांनो, आपण पाहत आहे राधाकृष्ण चषक 2026 आणि या स्पर्धेचे प्रणेते आहेत, या स्पर्धेचे आयोजक आहेत राधाकृष्ण मित्र मंडळ गवळी आणि कांबे. ओ यावेळे क्लिक डायरेक्ट चांगला फटका पाहायला मिळाला. मनगट वळवलं गेलं. क्षेत्ररक्षण बघा किती चांगलं पाहायला मिळालं. अगदी डोळे बंद करून क्षेत्ररक्षण करण्यात आलं. अशा प्रकारचे चेंडू बसत असतात अंगामध्ये आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. हे पाहू शकता अगदी डोळे बंद करून हा क्षेत्ररक्षक पुढे सरकला होता आणि एका टप्प्याने चेंडू त्याच्या हातामध्ये विसवला. लक फॅक्टर त्याच्या पाठीशी राहिलं आणि इथे 1 धाव खर्च झाली. धावफलक आता 10 या अंकावरती पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, एस्टनच्या मागे झेल पकडली जाणार. या षटकामधला दुसरं विकेट पाहायला मिळालं. अक्षय पाटीलला मैदान सोडावं लागणार. विकेट क्रमांक 2. तर पहिल्या षटकाचा खेळ देखील इथं संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा गोलंदाज शरद पाटीलने खर्च केल्या, तर 2 महत्त्वाच्या विकेट देखील त्याला मिळाला. चला जास्त वेळ घेऊ नका. अवघ्या आपण पाहतोय 3.5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. क्या बात आहे. बघा वेळ फार महत्त्वाची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळेला महत्त्व द्यायला शिका.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती खेळण्याकरता दिलीप पाटील. हा गोलंदाज दिलीप पाटील आहे, माफ करा. आणि बॅटर सूरज पाटील आलेला आहे. दिलीप पाटील कडे पाहिल्यावरच समजते की भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. सातत्याने आपल्या गावाकरता, आपल्या गावाच्या अस्मितेकरता हा खेळाडू भरपूर वर्ष चांगला क्रिकेट खेळलेला आहे. आणि असे आपण पाहतो एक्सपिरियन्स बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव सर्वात मोठा गुरु असतो आणि त्याकरता आपण पाहतोय अनुभवाची शिदोरी घेऊन आता षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता दिलीप पाटील आलेला आहे. चला फास्ट खेळायचं आहे. पहिलं षटक अवघ्या 3.5 मिनिटांमध्ये पूर्ण झालं. स्ट्राईकला बॅटर पराग. हो बीमर आहे इथे, बीमरची हाताळणी पाहायला मिळाली. खराब चेंडू पाहायला मिळाला. खरं तर आपण पाहतो यॉर्करचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू फार लवकर सुटला होता. फलंदाजच्या कमरेच्या वरून गेला. नशिबाची साथ नक्कीच शरदला मिळाली की चेंडू बॅटवरती आदळला नाही, नाही तर चित्र काहीतरी वेगळं असतं. 3 हिटचा चेंडू, त्याकरता पराग वतारी तयार. फुलात लेन यावेळेस मनगट वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि जसंही आपण पाहतो विकेट जरी मिळाली असती, कॅच जरी पकडली असती तरी 3 हिटचा चेंडू होता. बॅटरला तेवढंसं नुकसान नसतं झालं, परंतु काय जबरदस्त फटका होता. अगदी मनगट वळवलं गेलं. मनगटाच्या बळावरती चेंडूला मिडविकेटला पाठवण्यात आलं. आणि इथे आपण पाहतोय एक धाव देखील पूर्ण झाली. धावफलक आता 12 या अंकावरती आहे. तर षटक क्रमांक 2 दिलीप पाटीलला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. स्ट्राईकला बॅटर सूरज पाटील आहे. फुल टॉस, स्लॉप स्वीप केलं जातंय. बाहुबलीच्या बॅटमनना भीमटोला पाहायला मिळाला. चेंडू अगदी वेगाने सरकला. मिड विकेट पाऊंड लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता सिक्सर. सूरज पाटीलला तुम्ही असे चेंडू देऊ नाही शकत. जणू काही आपण पाहतोय सूरज पाटीलला फुलटॉस चेंडू देणे एखाद्या वाघाच्या पुढे शिकार टाकण्यासारखी आहे. आणि शिकार करण्यात आली. काय फटका खेळला होता. आडव्या बॅटने या फटक्याला एक्झिक्यूट करण्यात आलं. आणि ज्या क्षणी बॅटाने बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन झालं, षटकार मिळाला, तर धावफलक आता 18 या अंकावरती पाहायला मिळले. 2 विकेट जरूर गमावले आहेत, परंतु त्यानंतर सूरज आणि पराग एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतात. जी भागीदारी हवी होती दुसऱ्या डावाकरता ती इथे पाहायला मिळते. परंतु आता आपण पाहतो दिलीपवरती आक्रमण केलं जातंय, त्याला टार्गेट बनवलं जातंय. नेक्स्ट बॉल आणि दिलीप पाटील पुन्हा एकदा तयार. पुन्हा फुल टॉस. याही वेळेला चेंडू वेगाने सरकणार. सजनी चली साजन के घर, बैटर को मिलेंगे पूरे 6 रन. व्हाट अ शॉट, ट्रमेंडस टायमिंग. काय जबरदस्त फटका जुळवण्यात आला होता. जसा चेंडू बॅटवरती अडलला त्या क्षणी मात्र त्या चेंडूवरती 6 धावेंची मोहर ही लावण्यात आली होती. ताकद झुंकण्यात आली. आणि ज्या क्षणी बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं, एक गोड आवाज मैदानाच्या आतमध्ये गुणगुणला. चौकार नव्हे तर षटकार इथे पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहतो धावफलक आता 24 या अंकावरती पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळ बॅटर सूरज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि सूरज देखील आता सांगून देतोय, अभी तो छक्का लगा है, चौका लगाना बाकी है, अभी तो आगाज देखा है, अंजाम देखना बाकी है. षटकार आलाय. डिफेन्स केलं जाते. सन्मान देण्यात आला. असं क्रिकेटच्या खेळामध्ये चांगला चेंडूचा सन्मान करायचा असतो, तो सूरज पाटीलने केला. इथे एक धाव नक्कीच मिळाली. आणि धावफलक आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने आता 25 या अंकावरती आहे. एक चांगलं टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु हे विसरून चालणार नाहीये की सूरज नावाचं वादळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गुणगुणतोय. त्या वादळाला शांत करणार कोण हा प्रश्न आता काल्लेरच्या टीमकडे पडलाय. स्ट्राईकला बॅटर पराग वतारी आहे. फुलटॉस चेंडू मनगट वळवलं गेलं. टायमिंगच्या बळावरती चेंडूला स्क्वेअर लेगला पाठवण्यात आलं. थोडंसं फंबळ आणि इथे आपण पाहतोय एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा टीमची टोटल आता पुढे सरकताना पाहायला मिळाली. 26 या अंकावरती षटकार काढल्यानंतर दिलीप पाटील मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत आहे. त्याला सूर सापडलेला आहे. परंतु यावेळेस सूरज पाटील आहे, त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आलेले आहेत. आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं जणू काय अगदी काळजावरी दगड ठेवण्यासारखं आहे.
पुढे सरकला, याही वेळेला फुल टॉस व घेतलं आणि चेंडूला पुन्हा पाठवण्यात आलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता सिक्सर. लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले पाहूया. पुढे सरकला होता बॅटर, पायांची हालचाल पाहायला मिळाली आणि जसा चेंडू बॅटवरती आदळला गेला त्या क्षणी मात्र 6 धाबींची मोहर ही लावण्यात आली. तर षटक क्रमांक 2 हे देखील आता संपलं आणि या षटकामध्ये दिलीप पाटीलनी तब्बल 22 धावा खर्च केल्या. ए ना चलबे, हे चालणार नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिल्या षटकामध्ये जो दबदबा बनवला होता गोलंदाज शरद याने, त्याच्यावरती आता पूर्णपणे मी म्हणेन पाणी फिरवण्यात आलं होतं. 22 धावा दिलीप पाटीलने खर्च केल्या तर धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळाली. 32 या अंकावरती शेवटचं षटक मार्गस्थ होते. गोलंदाजी करण्याकरता आपण पाहतोय गोलंदाज आलेला आहे, कामेश आलेला आहे. षटक क्रमांक 3. आता या षटकामध्ये कामेशला तंत्रशुद्ध गोलंदाजी करावी लागणार. प्रति चेंडू मागे बॅटरला थांबवावा लागणार. अशा प्रकारच्या धावा जर मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्या तर कदाचित म्हणजे पुढच्या डावामध्ये काल्ले संघासमोर थोडासा अडचणी निर्माण होणार. आडव्या बॅटने पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज कामेशाचा. इथे मात्र बॅटर थोडासा बीट होते. हलवार गतीचा चेंडू होता, थोडासा बोटं फिरवण्यात आली होती चेंडूवरती. आतमधल्या बाजूला चेंडूने वळण घेतलं. निधाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू आला. येणारे 5 चेंडू अजून हाताळायचे आहेत. बॅकफोर्टला जाऊन यावेळेस लेग ग्लास करायचं होतं. इथे मात्र आपण पाहतो चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि पंच सांगत आहेत की चेंडू बॅटरच्या अंगाला धडकलेला आहे. 1 धावी ते नक्कीच मिळाली. धावा येणं महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये धावा जोडणं महत्त्वाचं आहे आणि सध्या तेच कार्य केलं जात आहे. 1 धावी ती मिळाली तर धावसंख्या आता 3वरती 3, 33 धावा पाहायला मिळतात. शेवटचं षटक परंतु आपण पाहतोय कामेश फार सुंदर गोलंदाजी करत आहे. चेंज ऑफ पेस, समोर उडवलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे झेल पकडली जाणार. बिग लॉस, बडी मछली अब जाल में फसती हुई. हे पाहू शकता आपण, ॲक्शन रिप्ले दाखवलं जातंय. अगदी सरळ बॅटने हा फटका खेळला गेला होता परंतु जे जाळं विणलं होतं, जे ट्रॅप ठेवण्यात आलं होतं त्या ट्रॅपमध्ये सूरज पाटील अडकला गेला. त्याची विकेट कामेशने मिळवली आणि मोठं लॉस होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं टीम खारबाव या संघाचं. न्यू बॅटर क्रमांक 4 वरती खेळण्याकरता मोनिश तरी आलेला आहे. आणि खारबाव संघाकडे बॅटिंग लाईनअप फार सुंदर आहे. अगदी आपण स्टार्टिंगचे 6 बॅटर पाहिलं तर अगदी स्फोटक बॅट्समन आहेत. परंतु हे विसरून चालणार नाही की समोरच्या संघाकडे नंदन पाटील आहे आणि त्याचा संघ म्हटला तर हार मारणारा संघ नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागणार. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगला खेळ साकारावा लागणार जर एखादा चषक उचलायचा असेल तर. चेंज ऑफ पेस, पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने प्रहार करण्यात आलं आणि चेंडूला पाठवण्यात आलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता सिक्सर. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आल्या आल्या स्वतःला सिद्ध करण्यात आलं. स्वतःची गुणवत्ता हे बॅटर मोनिश तरेने सिद्ध केली आणि पहिल्या चेंडूवरती कामेशला त्याने टार्गेट बनवलं. षटकार इथे ठोकला तर धावफलक आता 39 या अंकावरती पाहायला मिळते. एक चांगली टोटल मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. परिवर्तन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. बोटं फिरवण्यात आली. बॅटच्या वरच्या भागेला चेंडू लागला. नशिबाची साथ बॅटरला मिळाली की चेंडू एस्ट्यांच्या मागे सरकला. नंदनच्या हातामध्ये गेला नाहीये. 1 धावी ते मिळाली आणि धावसंख्या आता 46 या अंकावरती पाहायला मिळते. 3 विकेट जरूर गमावलेत. शेवटचा बॉल शेवटच्या षटकामधला. स्ट्राईकला बॅटर पराग वतारी आहेत. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा बैठक फटका पाहायला मिळाला. एका टप्प्याने चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावा मिळाल्या तर पहिलं पर्व देखील संपलं. पहिल्या पर्वामध्ये 3 षटकांचा खेळ साकारताना साई स्पोर्ट्स खारबाव संघाला आपण पाहिलं 44 धावा लावण्यात आल्या आणि आता येणारे पुढचे 3 षटके आणि जिंकण्याकरता 45 धाव्यांची गरज असणार आहे टीम बंदऱ्या मारुती कालियर या संघाला.
चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपल्याकडे वेळ जास्त नाही आहे, कारण आपण पाहतोय जवळजवळ आता 5:07 झालेली आहेत. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. सो प्लीज डोंट वेस्ट फ्रॉम टाईम. कोणत्याही प्रकारचा वेळ हा वाया घालू नका. 44 धावा पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. 45 धावा आता बनवाव्या लागतील दुसऱ्या डावामध्ये. बंदरे मारुती काल्ले संघाला आपण पाहणार आहोत. येणाऱ्या पुढच्या 3 षटकामध्ये काय घडेल, काय बिघडवेल, विकेट चे पतन होणार की मग चौका षटकांची आतिषबाजी होणार, आपण ऐकूया. आणखी एक गोड आवाज माझे साथी कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ गवळी अली कांबे रोहन कापरे यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच योग पायकर. चला लगेचच साईस्फोर्ट खारबाव संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजूनही एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता आपण पाहणार आहोत काल्हेर संघाला. चलो जल्दी बाहर निकलने का है. गोलंदाज नेहल स्ट्राईकला असेल तो नंदन आणि नॉन स्ट्राईकला असेल कुणाल. नंदन आणि कुणाला अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पूर्णपणे मित्रांमध्ये जबाबदारी असेल नंदन याच्यावरती. 45 धावांचा पाठलाग करावा लागेल. चला मॅच ऑन करायची आहे लगेचच. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती येथे पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाज नेहल. पूर्णपणे मित्रांनो गतीने बीट करतोय नंदन याला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा गतिवान चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफला एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे पहा काय घडलंय. चुकीचा थ्रो पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा मात्र दोन्ही फलंदाजांना झाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि संघाचा श्री गणेश होतोय. नंदन ऑफ द मार्क होतोय. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. एकदा गोलंदाज नेहल तयार होतोय. नंदन करता पुन्हा एकदा पुढे उडा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेंडूला अडवला जातोय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. एकदा रिव्हर्स एंग करायचा होता, स्विचचा फटका खेळायचा होता, परंतु इथे संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मित्रांना लढपण वाढवून ठेवलेला. काल्हेर संघावरती दबाव कुठेतरी वाढला जाईल. पुन्हा एकदा हाफ टॅकर चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नंदन याला समजलेला नाही. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते
गोलंदाज नेल याच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला तर दोन्ही या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावला गेलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत मात्र संधी होती. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचेल 3 या अंकावरती. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर उर्वरित 12 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. 15च्या सरासरीने धावा बनवणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि आता मात्र समीकरणाचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 21 धावा बनवावे लागतील जर काल्हेर संघाला विजय संपादन करायचा असेल तर. गोलंदाज अक्षय तयार होतोय. ज्या पद्धतीची सुरुवात होणं गरजेचं होतं ती सुरुवात येथे मात्र दिसत नाहीये काल्हेर संघाकडून. त्याचमुळे आता मात्र समीकरण पूर्णपणे मित्रांनो बदललं गेलेलं आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला असेल नंदन. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला. 1 धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते नंदन याला. एका धावने धावफलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. आता स्ट्राईकला असेल कुणाल तरे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्या बॉलचा वापर आता मात्र गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून करताना पाहायला मिळाला. तोपर्यंत मात्र संधी होती कुणालकडे 1 धाव घेण्याची. एका धावने धावफलक 5 या अंकावरती. आता मात्र उर्वरित काही चेंडूंमध्ये 40 धाव्यांची गरज असेल. एकदा मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये कव्हर सीझन मध्ये ते चुकी होणार नाहीये. परतावावं लागेल. धक्का बसतोय पहिला. नंदन पाटील याची केली संपुष्टात. यानंतर लगेचच काडुली संघ आपण रेडी राहायचंय. आजच्या दिवसातील चला स्पीडअप करायचंय. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. न्यू बॅटर बंटू येतोय. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार होतोय बंटू करिता. धावफलक स्थिरावलाय. चला स्पीडअप करायचंय बघा. पुन्हा एकदा आल्या मोठा फटका. चेंडूला उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित असतील चुकी होणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय काल्हेर संघाला. आता मात्र इथून काल्हेर संघाला विजय संपादन करायचा असेल तर हवाई फायर करावेच लागतील. मोठे फटके येणे फार गरजेचं आहे. इथून जर काल्हेर संघाला आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम टिकवायचं असेल तर तो कौतुक करावं लागेल. साईस्फोट खारबाव संघाच्या गोलंदाजाचा कोणतीही मुभा मात्र देत नाहीयेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद पाटील.
आल्या मोठा फटका केल्याचा होता, चेंडू निघून चाललाय बिहाइंड विकेट. चुकी पाहायला मिळाली आणि तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी होती शरद याच्याकडे. केरी दुहेरी धावसंख्येने फारसा फरक पडताना दिसणार नाहीये, कारण का धावसंख्येचा विचार केला तर खूप मोठी धावसंख्या अजूनही पार करायची आणि धाव फलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करायचं होतं, परंतु इथे पहा महेंद्र पाटील होते आणि तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी आणि 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर उर्वरित 6 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज आहे. म्हणजे इकडून 6 बॉलला 6 षटकार जरी मारले तरी विजय होऊ शकणार नाहीये, परंतु पाहूया क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेटचं बाकी तर कोणी सांगू शकत नाहीये. चला फास्ट करायचं बघा, अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आजच्या दिवसातील, त्यामुळे थोडं विनंती असेल शाहीस्फोट कारभार आपणास. एकदा मोठा फटका पाहूया, चेंडू निघून चाललाय. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा येतोय षटकार. ते मात्र खोलवर डप्प्याचा चेंडू होता, फक्त बॅटचा टो ओपन केला होता आणि एकच धाव तोपर्यंत मिळाली. आता मात्र 4 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे. इथून पिक्चर मित्र म्हणेन जवळजवळ क्लिअर होताना पाहायला मिळतोय. फक्त औपचारिकता शेष असतील काल्हेर संघाच्या. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडूला पाठवलाय सीमा रेषेबाहेर, आउट ऑफ दी पार्क येतोय हा षटकार. चला कारिवली संघ आपण कर्णधार यायचंय लगेचच. कारिवली संघ आपण कर्णधार पाठवायचंय. इथून फक्त मित्र म्हणेन प्रयत्न असेल काल्हेर संघाचा धावांचा अंतर कमी करण्याचा. एकदा मोठा फटका केल्याचा होता, चेंडू बिहाइंड विकेट ट्रॅव्हल होईल आणि एकही धाव येथे घेतली गेली नाहीये. लगेचच कारिवली संघ आपण कर्णधार पाठवायचा आहे. यस, कर्णधार आलेला आहे. मॅन ऑफ द मॅच सूरज पाटील. लगेच आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. मॅन ऑफ द मॅच. चला आपण कोणताही वेळ वाया न घालवता लगेचच नाणेफेकी करणार आहोत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना कारिवलीच्या विरोधात खारबाव. आणि राधाकृष्ण चषक. खारबाव संघ नाणेफेकी जिंकलेले, फक्त निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग नक्कीच फलंदाजी करणार आहेत आणि कारिवली संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. आपण आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहणार आहोत कारिवलीच्या विरोधात साई स्पोर्ट खारबाव. जो संघ विजय होईल तो थेट टॉप 3 मध्ये दाखल होईल.
चला मी रोहित रापटे यांना विनंती करतो की आपण आपण सूरज पाटील याला सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच चांगली फलंदाजी केली. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या.